हाय हॅलो नमस्कार, मी वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पार्लरमध्ये किंवा सलूनमध्ये आयब्रोज कशा प्रकारे करतात याबद्दलचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, पार्लरचा पाया म्हणजे आयब्रोज. तर ब्युटिशियनला आयब्रोज जर व्यवस्थित करता आल्या तर कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी पार्लर असले तरी ते छान प्रकारे रन करते. पण जर तुमचं आयब्रोजमध्ये जर तुमचा हात व्यवस्थित नसेल तर तुम्ही कितीही ऑर्गनाईज पार्लर केलं किंवा AC पार्लर केलं किंवा खूप फर्निचरयुक्त पार्लर केलं तरी त्या पार्लरला काही अर्थ राहत नाही. कारण की जास्तीत जास्त महिला वर्ग हा आयब्रोजसाठी पार्लरमध्ये येत असतो. त्यामुळे ब्युटिशियनचा आयब्रोज करण्यामध्ये हातखंडा हा असलाच पाहिजे. तर त्यासाठी आज मी तुम्हाला आयब्रोज कशा कराव्या हे सविस्तर सांगणार आहे. तर आयब्रोज करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा थ्रेड लागतो. याला 40 नंबरचा दोरा असे म्हणतात. हा आयब्रोज करण्यासाठी किंवा फोरहेड, चीनवरचे किंवा फेसवरचे असे केस काढण्यासाठी आपण हा थ्रेड वापरतो. तर याचं एक टोक जे आहे ते असं दातामध्ये पकडतात आणि त्यांना अशा प्रकारचे पीळ देऊन अशा प्रकारे मूवमेंट करून हा थ्रेड फिरवला जातो. तर ही जी चिमटी आहे या चिमटीमध्ये केस पकडायचा आणि तो अलगद असा खेचायचा. तर स्टार्टिंगला आपल्याला याची प्रॅक्टिस करावी लागते सारखी. जेव्हा तुमचा जेव्हा हात सफाईदारपणे याच्यामध्ये चालेल तेव्हाच तुम्ही आयब्रोज व्यवस्थित करू शकता. तर आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे की कशा प्रकारे आपण केस पकडू शकतो. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण आयब्रोजची प्रॅक्टिस करायची पार्लरमध्ये. तुम्ही डेली याची प्रॅक्टिस करत जा, तेव्हा तुमचा आयब्रोमध्ये सफाईदारपणे हात चालेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आता मी तुम्हाला याचा डेमो पण दाखवणार आहे. मी पार्लरमध्ये कशा प्रकारे आयब्रोज केली याचा डेमोसुद्धा मी तुम्हाला शेअर केला आहे, तर तो पण नक्की बघा.